तुम्ही पळत नव्हता, तुम्ही पळल्या असता तर यांच्यापेक्षा जिंकला असता, पण तरीही चांगल्या पद्धतीला शोभा दुधा चौथा क्रमांक शोभा दुधा मॅडम ऐकून सांगा आमच्या मंडळाने एवढं तुमच्यासाठी कार्यक्रमाचं अरेंज केलं, कार्यक्रमाचा आनंद मिळाला का, समाधान वाटलं का? छान वाटलं. असं आपण येथे सहभागी होत नाही, आज इथल्या तरी निमित्ताने सगळ्या या ठिकाणी अभिनंदन. चौथा क्रमांक मिळाला. हे श्रेय मंडळाला जातं, मंडळाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या ठिकाणी मी खास बक्षीस देत आहे, एक खास आहे. आता सांगितल्याप्रमाणे समोरच्याचा उत्साह वाढवणं, समोरच्याचा आत्मविश्वास वाढवणं ही सुद्धा कला आहे. तर या ठिकाणी सर्वात जास्त टाळ्या आता सध्या 4 नंबर यांनी वाजवल्या, त्यांचं कौतुक टाळ्या करून टाळ्या वाजवत होतं. या मॅडमला स्पिरिट देण्यासाठी खूप चांगल्या शुभेच्छा आहेत, खूप जोरदार स्पिरिट देतात. या ठिकाणी अभिनंदन, थँक्यू, धन्यवाद. त्यांनी चांगल्या पद्धतीने स्पिरिट दिलेलं त्याबद्दल हे बक्षीस. आता या ठिकाणी ओके एक दोन ओके तिसऱ्या क्रमांकाची लढाई आहे. तिसऱ्या क्रमांकाला या ठिकाणी आपण चांदीचं छल्ला घेणार आहोत. 1 नंबरला पैठणी सोन्याची नथ, 2 नंबरला चांदीचं फाईन, 3 नंबरला चांदीचा छल्ला, 4 आणि 5 रुपये म्हणत आहे. ओके 1 लहान मुलं बाजूला करा. तिसऱ्या क्रमांकाची लढाई परत जायचंय, चालायचं नाही. या ठिकाणी बदलून जायचं नाही. ओके 1 2 3 स्टार्ट म्युझिक. चला आता बघूया होईल विना. तिसऱ्या क्रमांकाची लढाई या ठिकाणी फायनल स्टेज. या बाजूने ज्या उत्कृष्ट काय बाजूने त्यांनाही आम्ही बक्षीस देणार आहोत. स्पिरिट, कॉन्फिडन्स, इंटेलिजन्स या ठिकाणी जिंकला. तुम्हाला कोण जिंकल असं वाटत असलं तरी शेवटी हा नशिबाचा भाग आहे, प्रयत्नाचा भाग आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या विजेता कोण होतात या ठिकाणी पळायचं चालायचं नाही. पुन्हा पुरेपूर धरून म्हणतात 75 वर्ष पूर्ण होत असताना 75 वर्षामध्ये पदार्पण करत असताना बघूया कोण जिंकतात. या मॅडम या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या झाल्या. गेल्याच्या आपल्याच मंडळामध्ये पहिल्या आघाडीत याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त क्षमता आहे त्यांच्यामध्ये, स्पिरिट आहे, टॅलेंट आहे. शेवटी हा एफर्ट या दोन्हीचा भाग आहे. 90% प्रयत्न 1% लक फॅक्टर. मॅडम काय वाटतं आपल्याला? तिसऱ्या क्रमांकाचे थँक्यू.